चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, या ठिकाणी आपण आसान है लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवरती नवोदय परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेत आहोत. बेसिक टू ॲडव्हान्स, त्यामध्ये कन्सेप्ट असतील, नोट्स असतील, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सॉल्व करून घेण्यात येतील. त्याचबरोबर जास्तीत जास्त किंवा कमीत कमी 8,000 पेक्षा जास्त प्रश्न आपण या ठिकाणी या यूट्यूब चॅनलद्वारे सॉल्व करून घेणार आहोत. सध्या आपण पहिला अंकगणिती श्रेणीतील अंकगणिती ह्या टॉपिक मधील पहिला प्रकार म्हणजे पहिला धडा, पहिला पाठ संख्या आणि संख्याचे प्रकार पाहत आहोत. यापूर्वी यावरती मी मागील 2 व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आज या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी तिसरा व्हिडिओ बनवत आहे. त्यामध्ये आपण काय पाहणार आहोत? तिसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे. आता अंक आपल्या सर्वांना माहित आहे, 0 ते 9 पर्यंत हे अंक असतात. काय असतं, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला अंक दिले जातात आणि त्यापासून मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी समसंख्या, मोठ्यात मोठी विषम संख्या, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्यावरती काही बेसिक कन्सेप्ट आधी लक्षात घ्या, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. मूलभूत संकल्पना काय आहे विद्यार्थी मित्रांनो? दिलेल्या काही अंकाच्या एकदाच उपयोग करून काय करायचं, अशी कंडिशन दिलेली असते की दिलेल्या अंकापैकी एकदाच वापर करायचा. त्यापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायला सांगतात. पहा, जास्तीत जास्त म्हणजे मोठ्यात मोठी, लहानात लहान म्हणजे कमीत कमी संख्या, विशिष्ट प्रकारच्या संख्या तयार करायला सांगतात. त्या प्रश्नामध्ये काही कंडिशन दिली जाते, त्या कंडिशननुसार आपल्याला संख्या तयार करायच्या असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे 2, 7, 1 यापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या करायला जर सांगितलं तर त्यासाठी हे 2-3 नियम आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. मूलभूत काही कन्सेप्ट असतात, नियम असतात, ते आपल्याला आधी माहीत असणं गरजेचं आहे. पहा काय सांगतो, अंकाची अदला बदल म्हणजेच परमुटेशन. पहा कधी कधी काय करतात, अंकाची अदला बदल करून आपल्याला संख्या तयार करावी लागते. त्याचबरोबर 0 पहिल्या स्थानावर येऊ शकत नाही. पहा लक्षात घ्या, जेव्हा मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान संख्या तयार करायची असते तेव्हा 0 हा पहिल्या स्थानावर येणार नाही. जेव्हा आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तेव्हा 0 हा शेवटीच असणार आहे आणि लहानात लहान संख्या विचारलं तर 0 पहिल्या वेळेस येणार नाही. काय येणार नाही आपण ते पुढे पाहणारच आहोत. 0 हा ऑलवेज म्हणजे प्रत्येक वेळेस 2 नंबरला घ्यायचा असतो. आता लक्षात घ्या, सर्वात मोठ्यात मोठी जर संख्या विचारलं तर त्यासाठी आपल्या सर्वांना उतरत्या क्रमाने त्या अंकाला अरेंज करावं लागतं, मांडणी करावी लागते. मग ती मोठ्यात मोठी संख्या तयार त्या ठिकाणी होणार आहे. आणि लहानात लहान जर संख्या करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला उतरता क्रम तयार करावा लागतो. पहा लक्षात घ्या काय म्हणतोय, लहानात लहान संख्या, पहा या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा पाहूयात काय म्हणता येतं. पहा जेव्हा आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे तेव्हा त्या ठिकाणी उतरता क्रम मांडायचा आहे. काय मांडायचा आहे? उतरता क्रम. उदाहरण घेऊन तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. हेच उदाहरण पाहूया. त्या ठिकाणी यामध्ये आपल्याला जर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल, 2, 7, 1 या अंकापासून जर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या करताना काय सांगितलं? उतरता क्रम लिहायचा. उतरता क्रम लिहायचा म्हणजे काय करायचं? आधी सर्वात मोठा जो नंबर आहे तो या ठिकाणी घ्यायचा. सर्वात मोठा नंबर घेतला, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान उतरता क्रम लिहित असताना 2 अंक आहे, मग या ठिकाणी आपण 2 घेणार आहेत. आणि 2 पेक्षाही लहान 1 आहे म्हणून 1 या ठिकाणी घेणार आहे. अशा प्रकारे 721 हा मोठ्यात मोठी संख्या या अंकापासून तयार झालेली आहे. त्यानंतर जेव्हा लहानात लहान संख्या म्हटल्या जातं तेव्हा त्याला चढत्या क्रमाने लिहायचं. कसं लिहायचं? चढत्या क्रमाने लिहायचं. पण 0 असेल तर 0ला पहिल्यांदा घेता येणार नाही, पहिल्या स्थानावर घेता येणार नाही. 0ला हे आपल्याला सेकंड प्लेस म्हणजे 2 नंबरच्या जागेवर ठेवावं लागणार आहे. फक्त लक्षात काय ठेवणार, लहानात लहान म्हटलं की चढता क्रम लिहायचा आणि मोठ्यात मोठं म्हटलं तर उतरता क्रम लिहायचा. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे. मग या ठिकाणी लहानात लहान म्हटलंय तर लहानात लहानामध्ये आपल्याला चढता क्रम करायला सांगितलेला आहे. मग दिलेल्या अंकाचा चढता क्रम करायचा. हे जे काही अंक आहेत याचा चढता क्रम करायचा. चढता क्रम म्हणजे काय? लहानाकडून मोठ्याकडे लिहिणे. मग यातला लहान संख्या 1 आहे, 1 आधी घेणार, त्यानंतर यापेक्षा थोडी मोठी होत जाणारी लिहित जायचंय.
तर नंतर आपण लिहिणार 2 लिहिणार, नंतर 2 पेक्षा मोठी कोणती आहे 7. अशा प्रकारे लहानात लहान संख्या या ठिकाणी भेटणार आहे 127. ह्या मध्ये शून्य नव्हता. जर दिलेल्या अंकामध्ये जर शून्य असेल तर त्या ठिकाणी लहानात लहान संख्या घेताना शून्याला 2 नंबरला घ्यायचं, पहिल्यांदा घेता येणार नाही का, ते आपण या ठिकाणी आता पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या ठिकाणी आपण 2, 7, 1 यापासून मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या बनवण्याचं पाहिलंय. या ठिकाणी शून्य नव्हता, पण या ठिकाणी काय दिलेलं आहे, शून्य दिलेलं आहे. शून्य असेल तर मोठ्यात मोठी संख्या बनवताना आपल्या सर्वांना माहित आहे काय करावं लागतं, उतरत्या क्रमाने संख्या अरेंज करावी लागते. उतरता क्रम लिहित असताना सर्वात मोठी संख्या आधी घ्यायची, जी की 9 आहे, त्यापेक्षा थोडी छोटी. उतरता क्रम काय असतो, मोठ्याकडून लहान लिहित जाणे. मग मोठ्याकडून लहान संख्या आहे 3 नंतर लहान आहे 0. अशा प्रकारे 930 ही मोठ्यात मोठी संख्या तयार होणार आहे. पण लहानात लहान संख्या तयार करत असताना आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात ठेवायची, शून्याला पहिल्या स्थानावर घेता येणार नाही, तर शून्याला 2 नंबरला 2 प्लेसला ठेवायचे. कसं, तर आपल्याला या ठिकाणी लहानात लहान संख्या तयार करत असताना चढत्या क्रमाने ही संख्या अरेंज करावी लागते. कशी करावी लागते, लहानात लहान करताना चढत्या क्रमाने अरेंज करावी लागते. मग चढता क्रम लिहिताना आपण 0, चढता क्रम कसा असतो, लहानाकडून मोठा 0, 3, 9 अशा प्रकारे लिहिता येणार नाही का, कारण की दिलेले अंक 4 आहेत, 3 आहेत. दिलेले अंक जर 3 असतील तर तयार होणारी संख्या सुद्धा 3 अंकी तयार व्हायला पाहिजे, पण या ठिकाणी 2च अंकी संख्या तयार होते. म्हणून शून्याला पहिल्या स्थानावर घेता येणार नाही, शून्याला पहिल्या स्थानावर घेता येणार नाही. मग 0 सोडून दुसरी लहान संख्या कोणती आहे, तर लहान आहे 3. आता 3 या ठिकाणी घेतलं, 3 नंतर 0 आपण दुसऱ्या स्थानावर घेऊ शकतो. नंतर सर्वात मोठी संख्या या ठिकाणी 9 घेतली. अशा प्रकारे आपला आन्सर येणार आहे 309. या ठिकाणी 3 अंक दिलेले होते, त्यापासून आपण संख्या तयार करायचं पाहिलं. पण आता आपल्याला 4 अंक दिले असतील तर त्यापासून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 4 अंकी लहानात लहान संख्या काढायचं या ठिकाणी पाहणार आहोत. आता मोठ्यात मोठी संख्या काढायचं म्हटल्यानंतर आपल्याला दिलेल्या अंकाला उतरत्या क्रमानं लिहायचं. उतरता क्रम म्हणजे काय, तर मोठ्याकडून लहान लहान संख्या लिहित जाणे. आधी मोठी, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. मग यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 8 आहे. आपण आधी 8 लिहिणार. 8 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, तर या ठिकाणी 2 आहे, 4 आहे, 6 आहे. पण सिक्वेन्सली लिहायचं. 8च्या अलीकडे 7 येतं, 7च्या अलीकडे 6 येतं, 6च्या अलीकडे काय येतं, 5 येतं. तर यापेक्षा लहान म्हटलं तर 6 असणार आहे, 6 पेक्षा लहान म्हटलं तर 4 असणार आहे, 4 पेक्षा लहान म्हटलं तर 2 असणार आहे. अशा प्रकारे उतरता क्रम लिहिल्यानंतर मोठ्यात मोठी संख्या 8642 या ठिकाणी तयार होणार आहे. जर मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करता आली तर लहानात लहान संख्या त्याच्या उलट तयार करायची असते. या ठिकाणी जर आपण उतरता क्रम लिहिला असेल तर लहानात लहान संख्या तयार करताना आपल्या सर्वांना या ठिकाणी चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे लिहित जायचं. मग लहान संख्या यातली कोणती विद्यार्थी मित्रांनो, 2. तर आपण आधी 2 लिहिणार. 2 नंतर थोडी मोठी संख्या कोणती आहे, 4. नंतर आपण 2 नंतर काय लिहिणार, 4. 4 नंतर मोठी संख्या कोणती आहे, 6 आहे. 6 नंतर मोठी संख्या या ठिकाणी कोणती आहे, 8 आहे. अशा प्रकारे 2468 ही आपली लहानात लहान संख्या तयार होणार आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याला मोठ्यात मोठी संख्या म्हटलं तेव्हा त्याचा उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे लिहायचं, आणि जेव्हा आपल्याला लहानात लहान संख्या म्हटलं तेव्हा चढता क्रम लहानाकडून मोठ्याकडे लिहित जायचं. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची, जर 0 दिलेला असेल अंकामध्ये तर 0ला प्रथम स्थानावर घेता येणार नाही. आता आपण पाहूया त्या ठिकाणी 4 अंकी संख्या तयार करूयात. या ठिकाणी 0 दिलेला आहे, तर मोठ्यात मोठी संख्या जर तयार करायचं असेल तर सर्वात मोठा अंक आधी घ्यायचा. यापैकी सर्वात मोठा अंक आहे 7, तो आपण या ठिकाणी 7 घेतला. 7 नंतर आणखी छोटा उतरता क्रम लिहित जायचा. आता तर 7 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, तर 5 आहे. नंतर आपण 5 घेतला. 7 नंतर काय घेतला, 5. 5 नंतर लहान कोणती आहे, 2 आहे. 2 नंतर लहान कोणती आहे, 0 आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या 7520 तयार झालेली आहे. यानंतर आपल्याला याच अंकापासून आपल्या सर्वांना याच अंकापासून
याच अंकापासून काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, लहानात लहान संख्या करायची. पण लहानात लहान संख्या जर करत असेल आणि दिलेल्या अंकामध्ये जर शून्य असेल, शून्याला 2 नंबरला लिहायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग लहानात लहान संख्या लिहित असताना आपला कन्सेप्ट माहित पाहिजे, लहानाकडून मोठ्याकडे लिहित जाणं म्हणजे असेंडिंग ऑर्डर, म्हणजे चढत्या क्रमाने त्याची मांडणी करावी. मग याची चढत्या क्रमाने मांडणी करायची तर सुरुवातीला शून्य घेता येणार नाही. मग शून्यापेक्षा थोडा मोठा नंबर कोणता आहे, 2 आहे, तर आपण या ठिकाणी 2 घेणार. 2 नंतर आपल्याला शून्य घेता येतो, शून्याला 2 नंबरला घ्यायचं. शून्य हा 2 नंबरवरती आपण घेऊ शकतो. त्यानंतर 2 नंतर ह्या दोन्हीपैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे, 5 आहे. त्यापेक्षा मोठी कोणती आहे, 7 आहे. अशा प्रकारेची अरेंजमेंट जर केली तर या ठिकाणी 2057 ही संख्या लहानात लहान संख्या तयार होणार आहे. आता यावरती किती संख्या तयार होतात हा कन्सेप्ट आपल्यासाठी एक्सप्लेन करायचा आहे. आता पहा, तुम्हाला 3 अंक दिलेत किंवा 4 अंक दिलेत किंवा 5 अंक दिलेत किंवा 6 अंक दिलेत आणि 7 अंक दिलेत, कितीही अंक देऊयात, यापासून किती संख्या तयार होतात असा जर प्रश्न आला, प्रश्न काय आला, किती संख्या तयार होतील, किती संख्या तयार होतील असा जर प्रश्न आला, किती संख्या तयार होतील, म्हणजे दिलेल्या 3 अंकापासून जास्तीत जास्त 3 अंकी किती संख्या तयार होतील, दिलेल्या 4 अंकापासून 4 अंकी किती संख्या तयार होतील, 5 अंकापासून किती 5 अंकी संख्या तयार होतील, असा जर प्रश्न आला तर आपण आधी कन्सेप्ट समजून सांगूयात आणि त्यानंतर मी आपल्या सर्वांना ट्रिक समजून सांगणार आहे. पहा, 3 अंकी जर असेल समजा, 3 अंक समजा, उदाहरण घेऊयात 3 अंकाचं. 3 अंकासाठी घेऊयात 3, 8 आणि 5 हे 3 अंक आहेत. यापासून किती संख्या तयार होतील जर असा प्रश्न आला तर आपण काय करतो, 3, 8 आणि 5 ची मांडणी करतो. या प्रकारे ट्रायंग्युलर पद्धतीने मांडणी करायची. आता याची वाचन करत असताना पहा कसं करणार, या नंबर पासून एकदा वाचन करायचं. कसं येणार आहे, 3, 8, 5, 3, 8, 5 ही एक संख्या तयार होईल. एकूण जर वाचन तयार केलं तर काय होणार आहे, 3, 5, 8, 3, 5, 8 म्हणजे एकूण जर वाचन केलं तर 385 तयार व्हायले. एकूण जर आपण वाचन केलं तर 358 व्हायले. मग 3 पासून 3 सुरुवातीला घेऊन 2 संख्या तयार झाल्यात, यापासून सुद्धा 2 संख्या तयार होतील. एकूण वाचन केलं तर 8, 3, 5, 8, 3, 5 आणि एकूण वाचन केलं तर 8, 5, 3, 8, 5, 3 म्हणजे या साईडनं जर आपण वाचन केलं तर संख्या तयार होणार आहे 835. या साईडनं जर वाचन केलं तर संख्या तयार होणार आहे 853. 8 पासून सुद्धा 2 संख्या तयार झाल्यात. आता 5 पासून 2 संख्या तयार होतात, त्या कुठल्या प्रकारच्या संख्या तयार होतात या ठिकाणी आपण पाहूयात. हे झालं डिटेल्स मध्ये कन्सेप्ट एक्सप्लेन करणं. त्यानंतर मी शॉर्टकट ट्रिक मध्ये मी सांगणार कशा प्रकारे करायचं. 5 ला या साईडनं जर वाचन केलं तर 5, 8, 3, 5, 8, 3 ही एक संख्या तयार होईल. या साईडनं जर वाचन केलं तर 5, 3, 8, 5, 3, 8 अशा प्रकारे 583 आणि 538. मग किती संख्या तयार झाल्यात विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3 अंकापासून किती संख्या तयार झाल्यात, 1, 2, 3, 4, 5, 7 अंक्या तयार झाल्यात. मग प्रत्येक वेळेस अशाच प्रकारे आपण करणार का, अशी अरेंजमेंट करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार का, 7 अंक दिले, 6 अंक दिले, 5 अंक दिले, 4 अंक दिले, तर नाही. हे कन्सेप्ट झाला. पण यासाठी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी मी आपल्यासाठी शॉर्टकट ट्रिक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काय असणार आहे ती शॉर्टकट ट्रिक विद्यार्थी मित्रांनो, तर खूप सोपी आहे. जास्त कन्सेप्ट मध्ये पडायचं नाही, सिंपल. आपल्याला 3 अंकापासून तयार करायला जर सांगितलं, 3 अंकापासून जर तयार करायला सांगितलं, 3 अंकापासून, तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, या 3च्या उतरता क्रम मध्ये 1 पर्यंत जेवढे अंक आहेत तेवढे गुणाकारात लिहायचे. 3च्या आधी असतं 2, 2च्या आधी असतं 1, अशा प्रकारेचा गुणाकार करायचा. उत्तर जे येईल ते तुमचं आन्सर असतं. मग पहा बरं, 3 दोन्ही 6 आणि 6 एक 6, यानंतर याचं उत्तर आलं 6. पण मोठमोठ्या संख्या दिल्या, समजा 4 दिले अंक, तर 4 ला कसं करणार विद्यार्थी मित्रांनो, 4च्या उतरता क्रमाने 1 पर्यंत जेवढ्या संख्या तेवढा गुणाकारात लिहा. 4 लिहिणार, 3 लिहिणार, 2 लिहिणार, 1 लिहिणार, या सर्वांचा गुणाकार करायचा. मग या दोनाचा गुणाकार काय येणार आहे, 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24,
आणि 24 क 24. तर किती संख्या तयार होणार आहेत? 4 अंकापासून 24 संख्या तयार होतात, 4 अंकी. त्यानंतर अशाच प्रकारे 5 अंकापासून किती तयार होतील म्हटलं तर 5 पासून उतरत्या क्रमाने 1 पर्यंत सर्व संख्या गुणाकारातल्या 5 लिहिणार आहेत, 4 लिहिणार आहेत, त्यानंतर किती लिहिणार आहेत रे? त्यानंतर 3 लिहिणार आहेत, 2 लिहिणार आहेत, 1. मग याचा गुणाकार करायचा विद्यार्थी मित्रांनो. कसा करायचा नीट लक्ष द्या. 5 चोक 20 येणार आहे, नंतर ह्या 20 त्रिक 60 येणार आहे, 60 दोन्ही 120 येणार आहे, आणि 120 एक 120. अशा प्रकारे सॉरी या ठिकाणी नाही, वर्षाचं होतं 5 पासून होतं. याचं उत्तर येणार आहे 120 संख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील? 120 संख्या तयार होतील. किती संख्या तयार होणार आहेत? 120. तर या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा या ठिकाणी सर्व डिटेल्स मध्ये या ठिकाणी तुमच्यासाठी कन्सेप्ट मांडलेले आहेत. पहा 3 अंकी असेल तर या ठिकाणी अशा प्रकारे, 4 असेल तर अशा प्रकारे, 5 असेल तर 5. सॉरी 3 अंकी 4 अंकी नाही, पण टोटल संख्या किती तयार होतील असं विचारलं त्याने. तयार होणाऱ्या एकूण संख्या असं म्हटलं. 3 अंक दिले तर 3 अंकी संख्या किती होतात, किंवा 5 दिलं तर 5 अंकी किती तयार होतात, 6 दिलं तर 6 अंकी होतात. तर त्या तेवढ्या होणार नाही, पण टोटल एकूण संख्या तयार होतील. म्हणजे जर 5 अंक दिले तर 5 अंकापासून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा टोटल मिळून संख्या किती होतील तयार? 120 संख्या तयार होतील. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. आपल्यासाठी या प्रकारच्या नोट्स आणि भरपूर MCQ मी या आसान है लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा कन्सेप्ट, या नोट्स नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा नोट्स पोहोचल्या पाहिजे, व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे नवोदय परीक्षेची तयारी करता येणार आहे. तर वर्ग 5वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यापर्यंत, खेड्यापाड्यातील सर्व विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ, या नोट्स शेअर करा, पोहोचतील असा प्रयत्न करा. कारण की खेड्यापाड्यामध्ये क्लासेस अवेलेबल नसतात, पण यूट्यूबवर हे व्हिडिओ पाहून विद्यार्थी चांगल्या प्रकारे स्कोरिंग, चांगल्या प्रकारे मार्क घेऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला आपल्या सर्वांसाठी कन्सेप्ट एक्सप्लेन करत आहे टॉपिक वाईज. आता आपण टॉपिक चालू केलेला आहे संख्या आणि संख्या पद्धती. त्यातला आज हा 3रा व्हिडिओ आहे. त्यानंतर सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर मी आपल्यासाठी पुन्हा 4-5 व्हिडिओ कशावर घेऊन येणार आहे, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे मागील वर्षीच्या सराव प्रश्नपत्रिका असतील किंवा बोर्डाला तुमच्या नवोदयला आलेल्या प्रश्नपत्रिका असतील, त्या प्रश्नपत्रिकेमधील या टॉपिकवर कशा प्रकारे प्रश्न आलेले आहेत हे सर्व आपल्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा कन्सेप्ट, या नोट्स पोहोचाव्यात अशी माझी विनंती. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद.